नाशिकच्या भाजपा उमेदवाराच्या वाहनामध्ये पैसे सापडल्याची घटना घडलेली आहे। प्रभाग क्रमांक 17 चे भाजपचे उमेदवार दिनकर आढाव यांच्या गाडीमध्ये 2 लाखांची रक्कम सापडली आहे। मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा विरोधकांकडून आरोपही होतोय आणि या गाडीसह 2 लाखांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या वाहनामध्ये हे पैसे सापडलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 17 चे भाजपचे उमेदवार आहेत दिनकर आढाव नाशिकमधून त्यांच्या गाडीमध्ये 2 लाखांची रक्कम सापडल्याची माहिती आहे आणि मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा विरोधक आरोप करतायत। दुसरीकडे गाडीसह 2 लाखांची रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, आपण दृश्य दाखवतो प्रेक्षकांना, त्यांच्याकडून काही स्पष्टीकरण आलेलं आहे का दिनकर आढाव यांच्याकडून? श्रद्धा, अद्याप तरी कुठले स्पष्टीकरण आलेलं नाहीये। मात्र नाशिक पोलिसांनी त्यांचं वाहन ताब्यात घेतलेलं आहे। त्यामध्ये साधारणपणे जवळपास 2 लाख रुपयांची रक्कम त्या वाहनामध्ये होती आणि एकूणच या वाहनाच्या भोवती विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी मोठा त्या ठिकाणी घेराव घातलेला होता आणि पैसे वाटप केल्याचा त्यांच्याकडनं आरोप करण्यात आलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या संपूर्ण गोंधळाच्या नंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी हस्तक्षेप केला, वाहनाला ताब्यात घेतलेला आहे, रक्कमही ताब्यात घेतलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता पोलिसांकडनं तपास केला जाणार आहे। त्या तपासादरम्यान नेमकं काय निष्पन्न होतं हे बघावं लागणार आहे। अगदी अपडेट घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।